ओम नमः शिवाय. जय श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार आहे की महाशिवरात्री का साजरी केली जाते. तर महाशिवरात्री कधी आहे तर फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षात महाशिवरात्री आपण साजरी केली जाते. महाशिवरात्री का करायची तर शंकराने त्या दिवशी हलाहल समुद्र मंथनातून म्हणजे विष प्राशन केलेले ते सगळ्या लोकांच्या पोटात जाऊ नये म्हणून त्यांनी स्वतः विष प्राशन करून आपल्या सगळ्या जनतेला काय केलेले वाचवलेले. आणि त्या दिवशी शंकर पार्वतींचा विवाह पण झालेला म्हणून महाशिवरात्री ही आपल्या ह्याच्यामध्ये पुण्य कर्म मानले जाते. आणि त्या दिवशी हा उपवास केला जातो. तर त्या दिवशी काय केले जाते की सकाळी उठून अंघोळ स्नान करून आपण देवाला अभिषेक घातला पाहिजे. तर देवाला अभिषेक कोणत्या प्रकारचा घातला पाहिजे. देवाला दूध, तूप, दही आणि जल हे सगळ्यांचं हे करून बेलाच्या पानाने आपण त्याला अभिषेक घातला पाहिजे. आणि त्यानंतर आधी पहिल्यांदा गरम पाण्यात घालून मग त्याला हा अभिषेक घालायचा. मग त्याला तसेच भस्म लावायचा. आणि भस्म लावताना महामृत्युंजय म्हणायचं. महामृत्युंजय मंत्र कोणतं. ओम त्र्यंबक यजामहे सुगंधित पुष्टिवर्धनम उर्वारुक्मी बंधना मृत्यू मोक्षेमामृतम. हा मंत्र म्हणल्यानं आपल्या आयुष्यातील पाप नष्ट होते, आध्यात्मिकाची वाढ होते, शरीर आणि मनाची सुद्धा शुद्धता होते. आणि ह्या दिवशी आपण साबुदाणा, खिचडी, फळं, संध्याकाळी वरीचा भात खाल्ला जातो. आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास देवाला गोड नैवेद्य दाखवून हा उपवास सोडला जातो. अशा प्रकारे हा महाशिवरात्रीच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप केला पाहिजे. तसेच शिवलीला अमृताचा 11वा अध्याय वाचल्यानंतर आपल्यामध्ये आध्यात्मिकाची वाढ होते. जय श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. मला इतकंच सांगायचं आहे की सगळ्यांनी महाशिवरात्री ही आपल्या ह्याच्यामध्ये साजरी केली पाहिजे. आणि आपल्याला आपल्या पापांच्यापासून ही सुटका मिळायची आहे आणि आपल्याला पुण्य वाढवायचे आहे. आणि महाशिवरात्री साजरी केल्याने आपल्याला नवीन काहीतरी छान अशी संकल्पना केल्यासारखी वाटेल. धन्यवाद. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जय श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.